नमस्कार मित्रांनो, तुम्हाला बघायचं आहे रिटेलरचा कार्यक्रम कसा होतो, रिटेलरचा सपोर्ट रेजिस्टन्स ट्रूथ बघायचं आहे का? मी तुम्हाला दाखवतो बघा. हा आजचा चार्ट आहे. ह्याच्यामध्ये आज दिवसभरात कसं काम झालं सकाळपासून ते त्या ठिकाणी बघायला मिळेल. सकाळी थोडंसं पॉझिटिव्ह ओपन झालं आणि मार्केट खाली आलं होतं. तर तुम्ही चॅनलवर नसाल इकडे यूट्यूबवर, तर तुम्ही पहिल्यांदा जा आणि एक व्हिडिओ बघा. मग रिटेलरचा कार्यक्रम कसा होतो तो तुम्हाला दाखवतो. ओके, हा व्हिडिओ आहे लेटेस्टवाला. ह्या व्हिडिओमध्ये बघा, न्यू रॅली स्टार्टेड, मार्केट डेटा फॉर 5/1/2026. ओके, हा डेटा मी शुक्रवारी दिला आहे संध्याकाळी. ओके, शुक्रवारी संध्याकाळी ज्यावेळी डेटा दिला त्यावेळी मी काय सांगितलं होतं, न्यूज ट्रेंड स्टार्टेड, गॅप डाऊन कॅन बी ब्रॉट. ओके, ह्याच्यामध्ये आता तुम्ही बघू शकत असाल, सरांनी पण मला एका आपल्या फॉलोअर्सने विचारलं होतं की उद्यासाठी डेटा काय म्हणतोय, कालचं आहे. मी बोललो डीप बाय करायला पाहिजेत. ओके, डेटा पॉझिटिव्ह आहे आणि न्यूज होती तिकडे, आणि न्यूजमुळं मार्केटमध्ये थोडंसं नाटक होणार हे मला माहीत होतं. ठीक आहे आणि त्याच्यापेक्षा डेटा इम्पॉर्टंट होता आपल्यासाठी की डेटा पॉझिटिव्ह आहे. ओके, आता हे रिटेलरचा कार्यक्रम कसे करतात बघा. रिटेलर जो असतो ना, मूर्ख रिटेलर, तो येतो आणि इथे आहे ना सपोर्ट रेजिस्टन्स या लेवलला कुठंतरी फार आहे ना त्याला अशा आडव्या तिडव्या रेषा मारण्याची इच्छा होईल. इथं सपोर्ट आहे असं बघा, मी दाखवतो तुम्हाला. या लेवलला कुठेतरी सपोर्ट भेटेन, इथं कुठेतरी भेटेन, इथं कुठेतरी भेटेन, आणि हा सपोर्ट रेजिस्टन्स आहे ना अशा आडव्या तिडव्या रेषा मारण्यातच त्याचा कार्यक्रम होऊन जाईल. आणि इकडं मग त्याला असं वाटेल, अरे नाही, हा 26,300चा जो होता ना सपोर्ट, तो आता ब्रेक झाला आहे, मार्केट खाली आलं आहे. अरे बाबा, जर मार्केटमध्ये डेटाच जर पॉझिटिव्ह आहे, मार्केटवरती जाण्यासाठी ते रेडी आहे, तो गॅप आहे, तो तुला मिळणार नाही आहे, तो तुला फसवण्यासाठी आला आहे. तू पॅनिक येऊन तुझ्या पोझिशन्स विकायला त्या ठिकाणी तुला लावणार आहे मोठे प्लेयर, तर तू का ते उद्योग वाढवणार? मग तुला त्याच्या इनसाईड समजून घेणं गरजेचं आहे. तर रिटेलरला डेटा ॲनालाइज करणं फार इम्पॉर्टंट आहे. बघा, आता हे मी कालच टाकलेलं आहे, हे फ्रायडेचं आहे ग्रुपवर. तुम्ही ग्रुपवर नसाल, खाली डिटेल दिलं, तुम्ही जाऊन हे करा. मी तुम्हाला त्या ठिकाणी फ्रायडेला टाकलेलं डेटाचं स्क्रीनशॉट टाकतो. ठीक आहे, ग्रुपवर नसाल तर जाऊन बघा. ठीक आहे, आता ते फार शोधणं अवघड होईल. ग्रुपवर दिलेलं आहे तुम्हाला आणि चॅनलवर पण दिलेलं आहे. तर हे तुम्हाला करावं लागेल. हे जोपर्यंत करणार नाही ना तोपर्यंत हे सपोर्ट रेजिस्टन्सच्या चक्करमध्ये अडकून तुमचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा. ठीक आहे, कोणी वाचवायला नाही येणार तुम्हाला. असं फ्री ऑफ कॉस्ट ॲनालिसिस तुम्हाला देतो आहे. फार डीप इनसाईट्स आहेत मित्रांनो. हे 1 वर्ष झालं कंटिन्यू करतो आहे. 1 वर्ष केल्यानंतर मला काही त्यांचे पॅटर्न कळालेले आहेत की अशा पद्धतीने केलं तर ते ह्यावेळी असे नाटक करायला येतात मोठे प्लेयर. म्हणजे हे थोडक्यात काय ॲनॉलॉजी लक्षात घ्या. तुम्ही आहे ना एखाद्या हॉटेलमध्ये जाता आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतरून तुमचं एक पॅटर्न असतो. तुमचा पॅटर्न काय असतो की तुम्हाला आहे ना जाऊन तिथे काहीतरी एखादी भाजी आणि काही ऑर्डर करायचं असतं समजा, जे पण आहे ते त्या हॉटेल मालकाला तुम्ही 7-8 वेळा गेले ना ते त्याला कळून जातं की ही फॅमिली येते आणि या फॅमिलीला काय खायचं आहे, म्हणजे ही व्हेजिटेरियन फॅमिली आहे, काय ऑर्डर करते स्टार्टरला वगैरे वगैरे, त्याला कळून जातं. आता ह्याच्या पुढे जाऊन एखादा पिणारा खाणारा व्यक्ती असतो ना, बारमध्ये गेला ना तर त्याला सांगायचीच गरज पडत नाही. साहेब जाऊन त्या टेबलवर बसतो, त्या टेबलवर बरोबर तो वेटर त्याला त्याचं विषय तो आणून देतो आणि अशा पद्धतीने काम चालतं. तर हे जे FIs आहेत ना, हे पण एक कोणीतरी ह्युमन बिईंग आहे, ह्याच्या पाठी पण काहीतरी ब्रेन आहे. आणि ह्याच्यात वेगळं करायचं आहे काय, बाईंग आणि सेलिंग 2च प्रकार आहेत. आता ह्या 2 प्रकारात कुठं काय त्यांचे नाटक आहे, त्यांनी काय करून गेलेले आहेत, हे आपल्याला आयडेंटिफाय करता येऊ शकतं का? तर 100% करता येऊ शकतं. हा जो डेटा आहे ना, हा आपल्याशी बोलत असतो. मी 100 वेळा सांगितलं, हा डेटा आपल्याशी काहीतरी बोलत असतो. हा डेटा आपल्याला सांगतो की ह्यांनी बाय केलं आहे, मग जर गॅप मिळाला आहे तर तो ऑपॉर्च्युनिटी आहे ना, घेऊ शकता तुम्ही. पण ह्याच्याही पुढे जाऊन हे उद्योग करत नाही बसायचं की बाय केला सेल केला, बाय केला सेल केला. ह्याचं एक कॉन्क्रीट फॉर्म्युला, तुमच्या अगेन्स्टमध्ये मार्केट जर 200-250 पॉईंट पण गेलं ना एखाद्या पॉईंट ऑफ टाईमला, तरी तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे. तर अशी एक रोबस्ट स्ट्रॅटेजी मी त्या ठिकाणी क्रिएट केलेली आहे आणि ही स्ट्रॅटेजी फार 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 बेटर काम करते. तर ह्यासाठी तुम्हाला जर शिकायचं असेल तर रीच आऊट करा. मला बरेच जण म्हटले की तू शिकण्यासाठीच हे करतो, पण ज्यावेळी मी बऱ्याच लोकांना कन्सल्ट केलं ना त्यावेळी मला हे लक्षात आलं की कोणी पण येतो काही पण सांगतो त्याला आहे ना थेरॉटिकल बेसिक नॉलेजच नाही आहे
एक स्टुडंटसारखं एक शाळेची एक पायरी कंप्लीट केली ना तुम्ही, म्हणजे 1ली ते 10वी शिकले, मग जाऊन तुम्हाला कुठेतरी काहीतरी गणितं येतील. 11वी-12वी शिकले, थोडे ॲडव्हान्स गणितं येतील. तर बिलीव्ह मी, आपल्या एज्युकेशनचा आपल्या कामामध्ये फार इम्पॉर्टन्स आहे. एखादा चांगला क्वालिफाईड डॉक्टर तेव्हाच बनतो ज्यावेळी तो थेरॉटिकली पण स्ट्रॉंग आहे. त्याला डायरेक्ट प्रॅक्टिस येते आणि अचानक अडकला तर त्याला ते ना बॅक एंडला काही गोष्टी रिलेट झाल्या पाहिजे. बरोबर. तर त्या हिशोबाने तुम्हाला ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट प्ले करतात रोल, की तुम्ही बेसिक थेरॉटिकल नॉलेज आधी घेतलंय की नाही घेतलं. ओके. मग जाऊन ते गोष्टी करायला हे करा. प्रॉफिट लॉस नंतरची गोष्ट आहे. स्ट्रॅटेजी ते पैसा कमवणं. मग तुम्हाला जर बाय सेल करायचे आणि ते जुगारासारख्या गोष्टी करायच्या असतील तर मग हे सेक्टर तुमच्यासाठी नाही. मग कदाचित तुम्ही गोव्याला गेले, कसूनेत पैसे लावले, तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त जिंकून याल ह्याच्यापेक्षा. मग एवढं हे प्रॉपर आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी डेटा चॅनलवर राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांपर्यंत पोहोचवा जो एकदम नोवाईस आहे, जे अशाच काहीतरी रँडम गोष्टी करतोय. थँक्यू. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.